बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। चिखले येथील पुतळ्याचा वाद, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे जनतेला आवाहन। लोणार तालुक्यातील चिखला काकड येथे अज्ञात व्यक्तींनी बसवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेवरून 2 गटांमध्ये वाद निर्माण झाला होता। या प्रकरणी 37 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून आतापर्यंत 23 आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। 25 फेब्रुवारी रोजी शेगाव येथे राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या निमित्त स्थळ पाहणी व बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी आलेले जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी ही पत्रकार परिषद घेतली। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा यांची उपस्थिती होती। सर्व नागरिकांनी संयम बाळगावा, शांतता अबाधित ठेवावी, कसल्याही परिस्थितीत कुठल्याही प्रकारच्या सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, कोणाला काही अडचण असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांनी केले आहे। इस्माईल शेख, मुख्य संपादक, महाराष्ट्र न्यूज 1, बुलढाणा। ग्राम चिखला, तालुका लोणार या ठिकाणी दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ग्रामपंचायतीच्या जागेवर बसवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून 2 समाजाच्या पुरुष व महिला यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याने तक्रारदार महिला यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे बीबी येथे भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये अद्याप 23 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे व इतर आरोपींच्या पोलीस पथकांमार्फत शोध घेण्यात येत आहे। ग्राम चिखला येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। तसेच ग्राम चिखला गावाच्या हद्दीमध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 अन्वये संचारबंदी देखील लागू करण्यात आलेली आहे। पोलीस प्रशासनाच्या वतीने आव्हान आहे की सर्वांनी संयम बाळगावा आणि शांतता अबाधित ठेवावी। कसल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कुणालाही काही अडचण असल्यास स्थानिक पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा। या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।